नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज मी वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे, कडलास गावामध्ये आलो आहे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर कडलास गावामधीलच एक शेतकरी आहेत अशोक सावंत म्हणून. गेले बऱ्याच वर्षापासून ते शेती करतात आणि शेतीमध्ये वांगे या पिकाचं उत्पादन ते घेत असतात. आज मी तिला वांग्याला 6 महिने पूर्ण झालेत लागवड करून आणि वांग्यामधली त्यांनी व्हरायटी जी आहे अंकुर 1093 या व्हरायटीची लागवड केली आहे. तर बऱ्याचशा गोष्टी वांगे पिकाच्या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. अगदी लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर एकंदरीत सरांच्या सुरुवातीला आपण ओळख करून घेऊया. मग वांग्याचा आपल्याला जो लागवडीपासून जो शेवटपर्यंतचा जो प्रवास आहे तो सरांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचा आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव वगैरे गाव हे थोडं सांगा. माझे नाव अशोक सुखदेव सावंत, राहणार कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. कधीची लागवड आहे आपली? ही लागवड आमची 26 मेची, 26 मे 2025. 26 मे 2025. कोणत्या व्हरायटीची लागवड केली? ही अंकुरची 1093 म्हणून व्हरायटी आहे ती. अच्छा. आता तसं पाहायला गेलं तर सांगोल्या भागामध्ये सांगोला देशी वांगा असेल, हे तुम्ही लागवड केलेले अंकुर 1093, तर या दोन्हीमध्ये काय फरक वगैरे काय राहतो काय? थोडा ॲव्हरेजला फरक पडतो. average सांगोला देशीला ॲव्हरेज कमी पडतं. अच्छा. आणि सांगोला देशीचं आपल्याला 6 महिने 7 महिने 8 महिन्यापर्यंत आपण प्लॉट मेंटेन करू शकतो. शकतो ना, काय करू शकतो. प्लॉट सगळे मेंटेन करू शकतो. फक्त म्हणजे काय म्हणतात, बोकड्यापासून सावधान. अच्छा. बोकडे जो विषाणूजन्य रोग आहे, विषाणूजन्य रोगापासून सावधान. सावधान राहावं लागतं. मग आता विषाणूजन्य रोग असेल किंवा किडी असतील किंवा इतर अजून एक रोग असतात, असं कोणत्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव राहतो का वांग्यावरती आणि त्याच्यासाठी मोस्टली कुठलं तुम्ही औषध वगैरे काय? वांग्यावर प्रामुख्याने म्हणलं तर शेंडाळी आणि फळे पोखरणारे या दोन अळीचा अटॅक भरपूर असतो. त्यासाठी आपण शक्यतो इनोव्हेक्टिव्ह जास्त वापरतो. कीटकनाशकमध्ये इमामेक्टिन बेन्झोएटचा वापर जास्त करतात. बुरशीजन्य रोगाला किंवा अच्छा. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर 45 किंवा 22 टनवरती बऱ्यापैकी कवर होते त्या गोष्टी करतात. तसं पाहायला गेलं तर वांग्याचा प्लॉट आपल्याला पूर्णपैकी फ्रेश दिसतोय. कुठेही आपल्याला वांग्यावरती आळे असेल किंवा इतर कुठल्याही किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. तर याचं फवारणीचं शेड्यूल वगैरे कसं राहते? 10 दिवस 15 दिवस किंवा काय कसं राहते? मग ते हवामानावर डिपेंड राहते. अच्छा. आता ढगाळ पाहायला हवामानात आपल्याला 2 ते 3 दिवसात तिसऱ्या चौथ्या दिवसापैकी हवाच लागतो या. अच्छा. ढगाळ हवामान नसेल तर 8-10 दिवस चालतं. सुरुवातीला लागवड करताना वगैरे काय बेसल डोस वगैरे काय भरला होता का किंवा आता ड्रिपच्या माध्यमातून वगैरे काय खतं वगैरे देता काय? नाही, हा आपला प्लॉट आहे ना, तो खरबुजाच्या कुष्ट्या बेडवरचा प्लॉट. अच्छा. म्हणजे सुरुवातीला याच्यामध्ये खरबूज होता. खरबुजा त्या बेडवरच मी लागवड केलेली होती. अच्छा. मग नंतर आपले रासायनिक लागवड झाल्यानंतर 2 महिन्यानंतर रासायनिक डोस वगैरे दिली. रासायनिक खतामधला डोस आपण दिलेला आहे. दिलेले. आता ड्रिपमधून वगैरे काय सोडता काय आता? ड्रिपमधून 24-24-0 आणि फॉस्फरिक ॲसिड जास्त असते. अच्छा. 24-24 असेल किंवा फॉस्फरिक ॲसिड असेल. दोन्ही मिक्समध्ये देऊन 13-40-13 वगैरे कधी. अच्छा. मी ग्रेड बदलून असते. ग्रेड बदलून. आणि जास्त करून स्फुरद आणि पालाची मात्रा जेवढी जास्त येईल तेवढं आपल्याला फळामध्ये बऱ्यापैकी तसं नाही, गोष्टी. वांग्यात युरिया हा महत्त्वाचा. युरिया कंटिन्युअसली प्रत्येक इरिगेशनमध्ये 5 किलो युरिया असतो. स्पेशल युरिया असतो. दुसरं काय ह्युमिक ॲसिड असेल, ट्रायको असेल, सुपर असेल? युरिक नाही सोडतो. नाही सोडलं. IBA सोडतो. अच्छा. इंडॉलमेट्रिक ॲसिड वगैरे सोडतो. आज मी त्याला किती दिवस पूर्ण झालेत आपल्या प्लॉटला? आज आता 7वा महिना चालू आहे प्लॉटला. 6 महिने पूर्ण झालेत, 7वा दिवस चालू. मग आता ह्याचं कटिंग वगैरे कसं आठवड्यातून असते, दिवसातून असते का कसं राहतंय? त्याची कटिंग आठवड्यातून 3 दिवस करतो. आठवड्यातून 3दा असते म्हणजे 2 दिवसाला धरून 2 दिवसांनी नाही, शनिवार, रविवार, मंगळवार आणि शुक्रवार फिक्स असतात. म्हणजे कसं मार्केटवरती डिपेंड? मार्केटवरती डिपेंड. आता हे कुठं पाठवता मार्केटला? हे मार्केटला कोल्हापूर. कोल्हापूर मार्केट, आजूबाजूचं लोकल मार्केट. म्हणजे म्हणजे कोल्हापूरला बऱ्यापैकी हे आहे अंकुर 1093 याला मागणी जास्त राहते. आता सरासरी दर वगैरे कसे चालू आहे त्याला? आता दिवस आलाय तर 25 रुपये 25 रुपये झाले. तरी सुद्धा चांगला दर आहे 25-30. आणि टॉपचा दर किती भेटला तुम्हाला? टॉपचा 90 रुपये भेटला. 90 रुपयेपर्यंत तुम्हाला भेटलं होतं. आणि ह्याची साईज हेच राहते की ह्याच्यापेक्षा अजून मोठी? त्याच्यात थोडीशी मोठी राहते नॉर्मल. आता हे भाजीसाठी वापरतो पण भरतासाठी वगैरे वांगा असतात, त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक राहते? नाही, भारतासाठी ती व्हरायटीच वेगळी येते. भरताची व्हरायटीच वेगळी येते. आता याचं विक्री व्यवस्था कोल्हापूर, सांगली. मग आतापर्यंत साधारण तुम्हाला खर्च किती आला आहे आणि साधारण एकत्रित नफा थोडक्यात काही आमच्या शेतकरी बांधवांना?
आता एक खर्च जर म्हणले तर लेबर कॉस्टच जास्त आहे. अच्छा. लेबरला जर लमसम 1,00,000 रुपयाच्या आसपास गेले असतील कशासाठी? तोडणीसाठी वगैरे? तोडणीसाठी, बरं. तोडणी पॅकिंग वगैरे. हं. आणि फवारणी आणि ड्रिप इरिगेशनसाठी 1,25,00,000 रुपये. म्हणजे 2.5 लाख खर्च धरला तर आतापर्यंत निव्वळ नफा तुम्हाला साधारण म्हटलं तरी टोटली 8.5 पावणे 9 लाख रुपयाच्या आसपास झाले पैसे. बऱ्यापैकी पैसे आपल्याला वांग्यामध्ये शिल्लक राहतात. तर एकंदरीत 2.5 लाख रुपये खर्च झाला आणि 8.5-9 लाख रुपयेपर्यंत त्यांना मार्जिन भेटलेलं आहे, म्हणजे एकंदरीत नफा भेटलेला आहे. तर खरंच वांगे हे पीक एक चांगलं पैसा देणारं पीक आहे. तर कडलास गावातीलच अशोक सावंत म्हणून एक शेतकरी आहेत. आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. वांग्याबरोबर सुद्धा टोमॅटो असेल, दोडका असेल, तर अशा वेगवेगळ्या पिकांची ती लागवड करत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते विक्रमी उत्पादन घेत असतात. तर सर्व शेतकरी बांधवांना हा प्लॉट पाहायचा असेल तर कडलास गावामध्ये आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.